तुमच्या आणि माझ्या नव्हे दास जो नरेंद्र तिथे प्राईम मिनिस्टर म्हणला चहावाला ज्याच्या संविधानानं आज त्या खुर्चीवर बसलाय किंवा एक रिक्षावाला ज्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय एवढा चमत्कार ज्याच्या संविधानात झालाय ते महामानव विश्वरत्न या देशाचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमानावर वंदन करून आज या इथे माझ्या बरोबर उपस्थित असणारे भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीरजी आणि त्यांचा संपूर्ण भिक्षू संघ यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले आमच्या रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुशील सूर्यवंशीजी, त्याचबरोबर समाजातले विचारवंत युवराज दसवाडीकर, तसंच आमच्या युवकांचे अध्यक्ष आमचे तुम्हाला सर्वांच्या ओळखीचे आणि सतत या सर्व तरुणांबरोबर संपर्कात होते. मला माहिती आहे की त्याने या इथं हा संपूर्ण समाजामध्ये एकत्रितपणा पहिल्यांदा पाहिला आणि मला सांगितलं की आनंदराजी अत्यंत जोरात या इथं जे शहीद आमचे वाकोडे दादा जे खरं म्हणजे रिपब्लिक सेनेची एक जिद्दावती तोफ होती त्या गेल्यानंतर या इथे एक प्रकारचं थोडस एक पोकळी निर्माण झाली होती, परंतु आता ही तरुण मंडळी ती पोकळी भरून काढतील अशी आशा त्यांनी दाखवली आणि त्यामुळेच मी मुद्दाम इथे आलो. ते भैया भालेराव असतील किंवा आमचे युवाचे अध्यक्ष आमचे किरण भाऊ, त्याचबरोबर या इथं शहीद झालेले दुसरे सोमनाथ सूर्यवंशी हा खरं म्हणजे जिल्हा शहीदांचा आमचे विजयदादा वाकोडे सुद्धा शहीद झाले. पण दुर्दैवानं या दोन्ही शहीदांना अजूनही या सरकारनं न्याय दिला नाही. अजूनही हे दोघंही न्याय मागतायत आणि म्हणून आज मला आनंद वाटतो की या तरुणांनी ज्या तरुणांना विजयदादांनी घडवलं ती मंडळी आज एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये परत एकदा आंबेडकरी चळवळ गतिमान करतायत. त्याबद्दल बराच वेळ झालाय, मी सर्वांची नावं घेत नाही, परंतु या सर्व तरुणांना मी क्रांतिकारी जयभीम करतो. त्याचबरोबर आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, उपवर्गीकरणाचा. आपल्याला असं वाटत असेल उपवर्गीकरण झालं तर काय बिघडणार आहे, उपवर्गीकरण झालं तर तुमची पुढची एक पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण उद्या उपवर्गीकरण झालं आणि जर अनुसूचित जाती मधल्या जागा भरायची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची मंडळी तिथे आधीच असतील आणि त्यामुळे रोस्टर आणि बिंदू नामावलीनं तुम्हाला कमीत कमी 15-20 वर्षानंतर तुमचा नंबर लागेल, त्याच्या आधी लागणार नाही परिस्थिती आहे. आज सरकारला असं वाटतंय की आंबेडकरी समाज फार पुढे चाललेला आहे आणि याचे पाय खिचायला पाहिजेत आणि त्यामुळं या सरकारनं पहिल्यांदा भीमा कोरेगाववरती जेव्हा 2018ला तुमच्यावरती हल्ला केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की यांच्यावरती उघड हल्ला करून काही उपयोग नाही. अरे अख्खा महाराष्ट्र तुम्ही बंद केलात, मुंबईतून एकही इंटरनॅशनल विमान उडालं नाही, जगभर या सरकारची नाचक्की झाली. मुंबईमध्ये झालं काय, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून या सर्वांनी आता कपटकार रस्त्यानं करून तुमचे पाय छाटण्याचा प्रयत्न करतात, तुमचं आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी हे उपवर्गीकरणाचं नाटक त्यांच्याकडे असणारा काही दलाल लोकांना हाताशी घेऊन केलेलं आहे. मला आश्चर्य वाटतंय की या इथं तुम्ही एकाच जमातीला का जोडतात. अरे आमच्या मधले पण काही आहेत ना त्यांच्या बरोबर, विसरलात का?
उपवर्गीकरणाला पाठिंबा देणारे ते पण तसलेच आहेत ना. काय हो, एका जमातीला का आपण शिवाय द्यायचे? आज कितीतरी मातक समाजातली लोक खरं म्हणजे आमच्या बरोबर आहेत की बाबा आताच लक्ष्मण शिंदे बोलले. अनेक लोकांनी आज बौद्ध धर्म मातक समाजाचा घेतलेला आहे. लाखोच्या वरती आज मातक समाज बौद्ध झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये कितीतरी महिला शिक्षिका या मातक समाजातल्या आहेत. त्यामुळं एखाद्या समाजाला जोडू नका. प्रत्येक समाजामध्ये अशी काही विकाऊ टाकाऊ लोक असतात, त्यांना हाताशी घेऊन हे केलं षडयंत्र केलं जातं. त्यामुळंच माझं आपल्या सर्वांना सांगणं होतं. मी या संपूर्ण संयोजक समितीला सांगितलं, अख्खा मातंग समाज हा वाईट नाहीये, ते आपले भाऊ आहेत. आज 58% लोकांना घेऊन आपण हा मोर्चा काढणार आहोत मुंबईला. त्याच्यामध्ये आमचे चर्मकार बांधव असतील, त्यांच्या 141 जाती एकत्र आलेल्या आहेत या मोर्चासाठी. त्याचबरोबर ढोर समाजाचे अनेक आणि इतर अनेक समाजाचे लोक, मग ते पासी आहेत, मेहतर आहेत, अनेक मेघवाल समाजाचे अनेक लोक आज आपल्या बरोबर आलेले आहेत. आणि सर्वांचं म्हणणं आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे, पण सरकार मुद्दाम करत पाहत आहे. कारण त्यांना इतर समाजामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण तुमच्या समाजामध्ये आहे. कारण तुमचा समाज ज्या पद्धतीने प्रगती करतोय, IAS, IPS, IRS, डॉक्टर, इंजिनियर ज्या पद्धतीने होत आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिकलेला समाज ही आज बौद्ध समाजाची खऱ्या अर्थाने ओळख झालेली आहे. मी पाहतो तिथं काही लोक बाटल्या फेकतायत. मला सांगावंसं वाटतं, 100 वर्षापूर्वी आपल्या समाजाला पाणी मिळत नव्हतं, तेव्हा बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. आणि आज माझ्या माता भगिनी बाटली मधून पाणी पितात. केवढा मोठा चमत्कार बाबासाहेबांनी केलाय. आणि या 20 मार्चला त्या चमत्काराला 100 वर्ष होत आहेत. मार्चच्या 14 तळाला माझं सर्व सांगणं आहे की त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण लाखोच्या संख्येने या आणि आपल्या पूर्वजांनी जो इतिहास केलेला त्या इतिहासाची आठवण आपण नेहमी स्मरण करूया, जेणेकरून की हे स्मरण केल्यामुळं त्या इतिहासातून नवीन स्फुल्लिंग मिळतं, एक नवा इतिहास घडवण्याची उमेद तयार होते. तेव्हा मुद्दा आहे की आज जे उपवर्गीकरण आहे हे अत्यंत बेकायदेशीर आहे. 2004 साली सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. त्यांचं म्हणणं असं आहे की हा संपूर्ण शेड्यूल कास्ट हा एक जिन्सी आहे, एक संघ आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण होऊ शकणार नाही असं चेन्नई समितीचा चेन्नई त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस होते, त्यांनी त्यावेळेस दिलेला निर्णय आहे. मला कळत नाही 2004 ला 5 सुप्रीम कोर्टाचे जजेस जजमेंट देतात आणि त्यानंतर 22 वर्षांनी 20 वर्षांनी असं काही या देशामधून पाणी वाहून जातं की जातीवादी मनुवादी लोक या सत्तेवर येतात आणि मग न्यायाधीश आपला निर्णय सुद्धा बदलतात आणि उपवर्गीकरण करण्याचा अधिकार जो या बाबासाहेबांनी संविधानामध्ये फक्त राष्ट्रपतीला 341 कलमानुसार दिलेला आहे की कुठच्या जातीला SC मध्ये घ्यायचं, 342 मध्ये कुठच्या जातीला ST मध्ये घ्यायचं, हा अधिकार फक्त महामहिम राष्ट्रपतीला असताना या मंडळींनी, ज्याच्यामध्ये आमचा सुद्धा एक माणूस होता की त्याने असा निर्णय दिला की राज्य सरकारला तो अधिकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो, आणि त्याचा उपयोग करून कर्नाटकामध्ये उपवर्गीकरण झालं. परंतु काही माणसं ही कर्नाटकाच्या उच्च न्यायालयामध्ये गेली आणि ताबडतोब त्या उपवर्गीकरणाला स्टे मिळालेला आहे आणि ते उपवर्गीकरण
कर्नाटकामध्ये पेंडिंग आहे. हा सर्व इतिहास माहित असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार मुद्दामून उपवर्गीकरणाचा हा जो अट्टहास करत आहे, याच्या मागे खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा माहित आहे की हे उपवर्गीकरण जरी त्यांनी केलं तरी ते टिकणार नाहीये. परंतु त्यांना दाखवून द्यायचंय की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय असं मातंग समाजाला दाखवण्याचं फक्त षडयंत्र आहे. हे मातंग समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या मातंग भावांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या विरुद्ध नाही. आमचं तर म्हणणं आहे, जर खऱ्या अर्थानं मातंग समाजाची मंडळी पाठीमागे राहिली असतील तर सरकारची जबाबदारी आहे, ही सरकारची चुकी आहे. आणि त्यासाठी स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन त्यांच्यासाठी करा आणि त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं एक निधी तयार करा आणि त्यांना द्या आणि त्याच्यातून त्यांची डेव्हलपमेंट करा. परंतु या इथे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी जेव्हा या एससी म्हणजे शेड्यूल कास्ट साठी बाबासाहेबांनी एक शब्द वापरला, डिप्रेस क्लास. बाबासाहेब कधीच याला जाती म्हणत नव्हते, शेड्यूल कास्ट मधल्या जाती म्हणत होते, तर डिप्रेस क्लास म्हणजे दलित वर्ग असंच बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तर बाबासाहेबांनी सुद्धा लिहिलेलं आहे की हिंदूंमध्ये 4 वर्ण आहेत, एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र, ज्याला आपण ओबीसी म्हणतो. आणि त्याच्यानंतर राहिलेला जो एससी आहे तो हा हिंदूंमधला नाही, परंतु त्याच्यामध्ये जाती व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हिंदू करत आहेत. पण ती जाती व्यवस्था नाही, तर ती त्यांच्या कामावर आधारलेल्या गोष्टीमुळे त्यांना ती नावं पडलेली आहेत. आमच्या चर्मकार बांधवाला तो चामड्याचं काम करतो म्हणून चर्मकार म्हटलं गेलेलं आहे. आमच्या या वेगळ्या प्रकारे फक्त महार समाजाला एक मुद्दाम नाव दिलंय. महार, महा म्हणजे मोठा आणि अरी म्हणजे शत्रू. म्हणजे कोणाचा शत्रू तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं ते आपल्याला मोठा शत्रू समजतात. इकडची मनुवादी व्यवस्था आणि म्हणून ही नावं दिलेली आहेत आणि ती काही जातीवाचक नावं नाही किंवा वर्णवाचक नावं नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा संपूर्ण शेड्यूल कास्ट हा एक जिनसी आहे, ज्याला बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये होमोजिनस म्हटलेला आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये फाटाफूट करण्याचा अधिकार कोणाला नाही. त्यामुळे आज जे करतायत ते संविधानाच्या विरोधी करतायत, राज्य सरकारला अधिकार नसताना करतायत आणि इतर ठिकाणी त्याला ज्या पद्धतीनं स्टे मिळतात हायकोर्टामध्ये. त्यामुळे आमचं या सरकारला सांगणं आहे, उगाचच या उपवर्गीकरणाच्या भानगडीत पडून या इथं असणाऱ्या एससी समाजामध्ये वादावादी करू नका. तुमचा इतिहास आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वादावादी लावलीत, तुम्ही धनगर आणि आदिवासी मध्ये वादावादी लावलीत, आज आमच्यामध्ये वादावादी लावताय. हे कुठेतरी थांबवा. आपल्याला कदाचित त्याच्यातून एक असं वाटत असेल की एक मोठा वर्ग तुमच्या बरोबर जात असेल, परंतु 3% असणाऱ्या मातंग समाजाला खुश करण्यासाठी त्याच्यात सुद्धा आमच्याकडे कितीतरी आहेत, 1% तरी तुमच्याकडे येईल की नाही हा शंका आहे. पण त्यासाठी तुम्ही 12% एससीना आपल्या अंगावर घेऊन बघा. हे सांगण्यासाठी इथे आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्या सरकारनं जागं व्हावं आणि ह्या पद्धतीनं जे उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे तो ताबडतोब थांबावा. आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी एकदा भाषणामध्ये असं म्हटलं होतं की तुम्हाला आम्हाला गुलाम करायला जरी आवडत असेल तरी आम्हाला तुमचा गुलाम राहायला आवडत नाही. आज तुम्ही आम्हाला परत एकदा गुलाम करण्याचा प्रयत्न करता, आमचं आरक्षण काढून घेऊन आम्हाला परत एकदा पाठीमागे नेण्याचा प्रयत्न करताय. पण तो आमचा आता ठरलेला आहे.
बाबासाहेबांनी दिलेला हा जो विचार आहे, ज्ञानाचा आहे, शिका सकटिता संघर्षाचा, तो विचाराचा धागा आमची पक्का केलेला आहे. आणि त्यामुळं आता समाज मागे जाणार नाही तर पुढे जाणार आहे. आणि तुम्ही किती प्रयत्न केला आम्हाला मागे ओढायचा, तरी तो आता शक्य नाही. आज या इथं असणारा प्रत्येक अनुसूचित जातीचा माणूस जागृत झालेला आहे आणि त्याला कळलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनंत उपकारामुळे आज आपण स्वाभिमानानं सन्मानानं जगत आहोत. आज तुम्ही जो हा अहवाल, आपण बदर कमिटीचा जो अहवाल, तो बदर कमिटीचा आहे की बंडल कमिटीचा आहे तो वेगळा, परंतु अहवाल बरखास्त, आमची मागणी आहे तो बरखास्त करा, ती कमिटी बरखास्त करा, तो अहवाल खारिज करा आणि हे जे चाललेलं आहे राजकारण ते थांबवा, ही आमची या सरकारकडे मागणी आहे. तेव्हा हे सर्व एकही मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी अहवाल त्याने हट्टाला पेटून जरी एक करायचा प्रयत्न केला तरी हायकोर्टात 1 मिनिट सुद्धा टिकणार नाही. कारण एक तर या अहवालामध्ये पारदर्शकता नाही. या अहवालाचे स्टेक होल्डर म्हणजे या निर्णयाचे स्टेक होल्डर 59 जाती आहेत. त्या 59 जातीच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाही. आणि त्यामुळं असे कुठचे निर्णय घ्यायचे असतात त्या अनेक सुप्रीम कोर्टाचे डिसिजन आहेत की त्या स्टेक होल्डरना विश्वासात घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या, त्यानंतर ते पब्लिश करा. अरे भारताचं संविधान सुद्धा लोकांना जेव्हा बाबासाहेब लिहिलं त्यानंतर 8 महिने लोकांना त्याच्यावरती काही म्हणणं आहे का मांडण्यासाठी दिलं. परंतु आज हा पदर कमिटीचा अहवाल अजूनही ओपन करण्यात आला नाही आणि त्याच्यावरती सूचना मागवल्यात. अशा पद्धतीचा खेळखंडोबा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात असा कधी झाला नाही. आणि त्यामुळं हा अहवाल तसाही म्हणजे हा उपवर्ग तसाही टिकणार नाही. परंतु आपल्या सर्वांना अनुसूचित जातीची ताकद या सरकारला दाखवायला पाहिजे, जेणेकरून परत कधी हे आपल्या पाठीमागे लागणार नाही, आपल्या विरुद्ध षडयंत्र करण्याचा, कटकारस्थान करण्याचा हिम्मत करणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, 30 तारखेला सर्व समाजाची माणसं तिथे येणार आहेत. आपल्याला माहित आहे की आंबेडकर समाजाने एकदा प्रचंडसा मुंबईमध्ये रिडलचा मोर्चा काढला आणि बाबासाहेबांच्या लिखाणाला विरोध करणाऱ्यांना ते लिखाण पब्लिश करावं लागलं सरकारला. आज सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं ताकदीनं सरकारला लंबवायचं आहे. आणि सरकार कधी नमतं? सरकार नमतं जनते पुढं. जिसकी जितनी ताकत दिखा देंगे वो ताकत देख के ही सरकार झुकती है. याच्यासाठी माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण पुढच्या भावी पिढीच्या उत्कर्षासाठी, कारण जर तुमचे हे जर आरक्षण संपलं तर सरकारमध्ये म्हणजे या इथं असणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, झडपी, पंचायत समिती आणि इतर या शासकीय निमशासकीय सर्व नोकऱ्या कमीत कमी राखीव जागा तुमच्या 20 वर्ष तर गेला हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा लढा आम्ही लढत आहोत की सरकार गाफील राहून या लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतं, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा. आणि त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आज हे सर्व एकत्र झाले. एका काही लोकांना हाताशी धरून हे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे. उद्या ह्याला 4-5% आरक्षण द्यायचं, यांच्यामध्ये कोणी शिकलं नसल्यामुळं त्या जागा 3दा त्याच्याबद्दल जाहिराती करायच्या आणि कोणी जर आरक्षित जागेवर मिळाला नाही तर ओपनचा माणूस भरून द्यायचा. अशा पद्धती षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये सरकार करू पाहत आहे आणि त्याला आपला विरोध आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण सर्व मागच्या पिढीने बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अनेक लढे केले आणि त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना आरक्षण दिलं. त्यामुळे आज आपण स्वाभिमानाने अत्यंत
चांगल्या पद्धतीने राहतोय. परंतु जर आरक्षण गेलं आणि पुढच्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या नाही तर आपल्यावरती काय परिस्थिती ओढवेल याचा विचार करा. आपली काय परिस्थिती होईल त्याचा विचार करा. आणि त्यामुळं मग अशी काही म्हणाल की डॉक्टर आले नाही, हे आले नाही. माझं त्या सर्वांना सांगायचं आहे की डॉक्टराच्याच पोराचं आरक्षण नाही, सर्वांचंच आरक्षण जाणार आहे. त्यामुळं या आरक्षणावर तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, आज मंत्रालयात IAS ऑफिसर आपले माझ्या बरोबर आज म्हणता आनंदराव तुम्ही केलंय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं या मोर्चाला आपण किती ताकदीने येणार आहे त्याच्यावरती उद्याचा त्या मोर्चाचा निकाल लागणार, म्हणजे या उपवर्गीकरणाचा निकाल लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला जसं जमेल तसं 6 डिसेंबरला तुम्ही ज्या पद्धतीने येतात त्या पद्धतीनं, मी कसं येतात ते सांगत नाही, पण त्या पद्धतीनं लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये व्यवस्था करायला मी बसलेलो आहे. कोणी तुम्हाला हात लावणार आहे याची काळजी घेतो. आणि खास करून या समितीने ज्या पद्धतीने हा संपूर्ण मार्च ऑर्गनाइज केला आणि हा मोर्चा अरेंज केला, त्या समितीला मी खरंच धन्यवाद देतो. आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्यांना शब्द दिलेला आहे, तुम्ही आलात तर इथे जेवढी माणसं येतील त्याच्या दुप्पट मुंबईला आणू. आणि मला पूर्ण खात्री आहे की ते करून दाखवू शकतात, कारण त्यांच्यामध्ये जिद्द आहे, त्यांच्यामध्ये आंबेडकरी बाण आहे आणि स्वाभिमानी रक्त आहे. त्यामुळे त्याने परभणीच्या गल्ल्या गल्ल्या आणि परभणी तालुक्यामधले गावाने गाव पिंजून काढले. आणि त्याच्यामुळे आज हा एवढा प्रचंड मोठा मोर्चा आमचे विजय दादा नसताना सुद्धा एवढा यशस्वी झाला. त्याबद्दल या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या इथं आपण सर्वजण या मोर्चाला एवढा मोठ्या संख्येने आणला. तुमच्या या मोर्चाची नक्कीच सरकारपर्यंत माहिती गेली असेल. सरकारच्या उरीमध्ये धडकी भरली असणार की आता मुंबईमध्ये काय होईल. तुमच्या म्हणजे येतो एक छाकीती, अभी बंबई तो बाकी है. या बंबईला तुम्ही सर्वजण याल एवढी 30 तारखेला अपेक्षा करतो. आणि या इथं मला या तुम्ही सर्वांनी बोलवलं अत्यंत चांगल्या पद्धतीने, अत्यंत शांत पद्धतीने मोर्चा इथं झालेला अत्यंत यशस्वी झाला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय भीम, जय संविधान.